एक महत्त्वाची बातमी कल्याणमधनं समोर येते। कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समजतंय आणि कल्याणमध्ये सध्या ही घडलेली जी घटना आहे त्या घटनेसंदर्भातले काही तपशील समोर येत आहेत। त्यानुसार शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट, ओमकार सपाट हे दोघेही जखमी झालेत आणि पोलिसांकडून आता अधिकचा तपास हा सुरू करण्यात आलाय। काय झालं, माझ्या ऑफिस समोर जी गौरी संकुल आहे तिथे आमचे सपाट म्हणून, नाना सपाट म्हणून आहे, त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा काही मुलांबरोबर वाद झाला। त्या गेटवरती मारझोड झाली आणि त्या मारझोडीमध्ये मी ऑफिसमधून तिकडनं रस्त्यावरतीच होतो, तर ते बघितल्यानंतर ते सोडवलं आणि एका आमच्या ओंकार नानाच्या म्हणजे सपाटच्या मुलाला ओंकारला लागलं होतं, इथे डोक्याला रक्त आलं होतं। म्हटलं ठीक आहे, मग त्याचं रितसर म्हटलं ट्रीटमेंट घ्यायची, कंप्लेंट करायची, ती प्रोसिजर करून घ्या म्हटलं आणि ती प्रोसिजर करून आम्ही बाहेरच पडत होतो रुक्मिणीबाईमधनं, तर गाडीवरती हल्ला झाला चारी बाजूनी आणि बरीच घोळका होता मुलांचा। यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड चालू होती आणि त्याच्यात गाडीची तोडफोड झाली, माझ्यावर हल्ला झाला।